श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 821. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेप्रमाणे सुग्रीवाने वालीला त्याच्या महालापासून कशा पद्धतीने ललकारलं. बाली जेव्हा सुग्रीवाचा हा आवाज ऐकतोय तेव्हा त्याच्याशी युद्ध करण्यासाठी महालाच्या बाहेर पडताना त्याची पत्नी तारा हिने त्यास समजावलं की आपण थोडासा विचार करा स्वामी. सुग्रीवाच्या माग तो ज्याच्या आधारावरती आपल्याशी लढण्यासाठी आलाय त्या दोन सुकुमारांचं बळ, त्यांचं तेज, याला कुठलीही सीमा नाही. जे प्रत्यक्ष काळाला देखील जिंकतील असे हे दोन सुकुमार सुग्रीवाच्या पाठीशी आहेत. बालीने मनात विचार केला आणि तो आपल्या पत्नीला म्हणाला की जर प्रभू रामचंद्रांच्या हातून माझा वध झाला तर खऱ्या अर्थाने हा बाली सनात होईल. असं आपल्या मनामध्ये विचार करून सुग्रीवाला तृणवत समजून बाली सुग्रीवाशी लढण्यासाठी बाहेर आला. सर्वप्रथम सुग्रीव आणि बालीची शाब्दिक ही जंग जोरात सुरू झाली, परंतु सुग्रीव मागे हटेना. तेव्हा बालीने धावत जाऊन त्याच्यावरती एक इतक्या जोरात मुष्टी प्रहार केला की तो आघात सुग्रीवाला एखाद्या वज्राप्रमाणे लागला. सुग्रीव प्रभू रामचंद्रांच्या चरणापाशी येऊन म्हणतोय की मी आपणास सांगितलं होतं की हा बाली माझा भाऊ नाही, हा प्रत्यक्ष माझा काळ आहे. आपण तर म्हणाला होता की मी बालीला मारीन, मग का मारत नाहीये आपण? प्रभू रामचंद्र म्हणतात की अरे मला संदेह झाला, भ्रम झाला, तुम्हा दोन भावांमध्ये मला फरकच करता येईना. या विधानाच्या मागचा गूढार्थ देखील आपण बघितला आणि मग प्रभू रामचंद्रांना सुग्रीव कोण आहे हे कळण्यासाठी हनुमंताने एक तुळशीचा हार केला, प्रभू रामचंद्रांना दिला. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या गळ्यात घातला. त्याला आपल्या हाताने स्पर्श करून त्याच्या शरीराचे सर्व आघात दूर केले, त्याचे शरीर वज्राप्रमाणे केलं, त्याला ताकद दिली आणि म्हणाले बाळा आता जाऊन लढ. यावरून जो तुळशीची माळ परिधान करतो तो प्रत्यक्ष रामाचा आहे आणि ती माळ सद्गुरु रूपी हनुमंताने रामाला दिलेली असते की तुम्ही तुमच्या जीवाला परिधान करा. असं हे तुळशीच्या माळेचं महत्व देखील आपण काल समजून घेतलं. अशा रीतीने सुग्रीव पुन्हा एकदा उठून बालीशी लढण्यासाठी जातोय आणि प्रभू रामचंद्र झाडाच्या आड उभे राहून ही सुग्रीव आणि बालीची लढाई पाहत आहेत. आणि शेवटी बराच वेळ झाला, सुग्रीव काही केल्या बालीला पराभूत करू शकला नाही. मनाने तो हरला, रणांगण सोडायचा विचार करू लागला. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी धनुष्य ताणून बालीच्या हृदयाला बाण मारला. सज्जनहो, आपण इथपर्यंतचं कथानक बघितलं. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. पराबिकल मही सर के लागे, पुनि उठी बैठ देखी प्रभु आगे, श्याम गात सिर जटा बनाए, अरुण नयन सर चाप चढ़ाए, पुनि पुनि चितई चरण चित दीन्हा, सुफल जन्म माना प्रभु चीन्हा, हृदय प्रीति मुख बचन कठोरा, बोला चितई राम की ओरा, धर्म हेतु अवतरे हु गोसाई, मारे हु मोहि व्याध की नाई, मैं बैरी सुग्रीव प्यारा,
अवगुण कवन नाथ मोहि मारा, अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनु सठ कन्या समय चारी, इनहि कुदृष्टि बिलो कई जोई, ताहि बधे कछु पाप न होई, मूढ़ तो ही अतिशय अभिमाना, नारी सिखावन करसी न काना, मम भुज बल आश्रित तेहि जानी, मारा चहसी अधम अभिमानी। सुनहु राम स्वामी सन चलन चातुरी मोरी, प्रभु अजहु मैं पापी अंत काल गति तोरि, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सुग्रीवाला हा मुष्टीप्रहार वज्राप्रमाणे लागला हे पाहिलं, त्यावेळेला कर परसा सुग्रीव शरीरा, तनुभा कुलिस गई सब पीरा. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या हाताला स्पर्श केला आणि त्याच्या शरीराला वज्रासमान कठीण करून टाकलं. त्याचं सारं दुःख नाहीसं केलं. आपल्या हाताने त्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळ, तुळशीची माळ घातली आणि पुन्हा एकदा सुग्रीवाला रणांगणामध्ये जाण्यास सांगितलं. आता शरीर वज्राप्रमाणे आहे. प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह आहे माळ रूपेने. एवढं सगळं केल्यानंतर सुग्रीवाने मनाने खरंच खचण्याचं, पराभूत होण्याचं काही कारण होतं का? हेच सज्जनो, जीवाचं देखील या असलेल्या आपल्या प्रसंगांमध्ये असंच खच्चीकरण तो स्वतःच्या हातानेच करून घेत असतो. आपल्या मागे आपले सद्गुरू आहेत, आपला राम आहे. आपल्याला श्री महाराजांनी अनुग्रह दिलाय, त्यांनी आपल्याला माळ घातलेली आहे. त्यांच्या नामाचं कवच आपल्या भोवती काम करतंय, जे वज्राप्रमाणे आपलं संरक्षण करेल. एवढं सगळं आपल्याला मिळूनही बऱ्याचदा आपण संसार रूपी रणांगणामध्ये असे प्रसंग समोर आले असता नाही जमणार मला असं म्हणून कच खातो, परत येतो. समर्थांना असा रामदासी अभिप्रेत नाहीच, जो प्रारब्धाचे असे 2-4 तडाखे बसले की लगेच रणांगण सोडून पळत येईल. समर्थांचा प्रयत्नवाद हा तोच की आपण हनुमंताचं अधिष्ठान ठेवावं, हनुमंताचं बळ आपल्या उपासनेच्या आधाराने प्राप्त करावं. या शरीराला तर वज्रासारखं कठीण करावंच, परंतु त्याही पेक्षा मनाला आपण अत्यंत कणखर करावं. बघा, आपले लाल बहादूर शास्त्री, आपल्या देशाचं गौरवशील पंतप्रधान, त्यांचं शरीर किती कृश होतं, त्यांची उंची किती लहान होती हे आपण सर्वजण जाणतो. परंतु त्यांच्या मनाचा कणखरपणा, त्या आधाराने जय जवान जय किसान असं म्हणून या देशामध्ये आणलेली क्रांती, शत्रू पक्षाला अगदी नेस्तनाबूत करत त्यांच्या देशाच्या अर्ध्या भागापर्यंत पिछेहाट करायला लावणं, या सर्व गोष्टी तीच व्यक्ती करू शकते जी कदाचित शरीराने कृश दिसेल, परंतु मनाने मात्र अत्यंत कणखर असेल. बघा सज्जनो, कुठलंही सैन्य हे रणांगणामध्ये कधीही शस्त्र किंवा अस्त्र यांच्या अभावाई लढाई हारत नाही. ते लढाई हारतं ते केवळ मनाने. ज्या क्षणी आपण मनाने ठरवतो की आपल्याला हे शक्य नाही,
त्या क्षणी ते कार्य आपल्याकडून कधीच होऊ शकत नाही. मग परमार्थ आम्हाला काय देतो? परमार्थ आम्हाला दुर्दम्य आत्मविश्वास देतो. बघा, मी आपणास 2 कथाप्रसंगांच्या पूर्वीच दैववाद आणि कर्मवाद यावरती थोडंसं विश्लेषण करून सांगितलं. बघा सज्जनो, कुठलीही गोष्ट ही लगेच सोडून देणं, पळपुट धोरण घेणं हे कुठल्याही रामदासी असल्याचं लक्षण नाही. मी बरीच तरुण मुलं पाहतो, बरेच मध्यम वयातली लोक पाहतो की जे आपल्या प्रपंचाला न्याय देत नाहीत, आपल्या कर्तव्यांना न्याय देत नाहीत, आपल्या जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेत नाहीत. अध्यात्म तुम्हाला कधीच तुमच्या कर्तव्यामध्ये मध्यम मार्ग स्वीकारा असं सांगत नाही बरं का. श्री महाराजांचं चरित्र आपण वाचता, महाराज म्हणतात जे अभिजात आहे, जे उत्तुंग आहे ते माझ्या माणसाने प्राप्त केलं पाहिजे. आणि आपल्या श्री महाराजांची अशी अनेक व्यक्तित्व आहेत जी या त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग स्थानी आहेत. हे खऱ्या अर्थाने सद्गुरूचं वैभव आहे की नामस्मरण करत आपले पाय जमिनीवरती आहेत, परंतु आपल्या पुरुषार्थाने त्यांचं मस्तक आभाळा एवढं उंच झालेलं आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी काही फार सहजतेने घडल्या असतील का हो त्यांच्या आयुष्यात? संघर्ष हा अटळ आहेच ना त्यांनाही. मला परमार्थ करत असताना एकच तुम्हाला धोक्याची सूचना द्यावीशी वाटते, विशेषतः तरुण मुलांना जे माझ्याशी बऱ्याचदा संवाद करत असतात. आणि हा एक समाधान या शब्दाचा जो चुकीचा अर्थ ते आपल्या आयुष्यामध्ये घेतात, जिथं संघर्षाची स्थितीच ठेवायची नाही आणि त्याला आपण समाधान मानून बसायचं, ही स्थिती म्हणजे परमार्थ नाही बरं का. जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे. आपण कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, कुठल्याही इतिहासातल्या अत्यंत आदरणीय पुरुषाचं चरित्र घ्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा अटळ होता. आणि त्यामुळे या संघर्षाला सामोरं जाणं, त्याला आपल्या शक्तीच्या आधाराने, आपल्या असलेल्या मानसिक कणखरतेच्या आधाराने पराजित करणं, ना की मध्येच शस्त्र टाकणं आणि आता काय करायचं, रामाची इच्छा म्हणून परत येणं, हा परमार्थ होऊ शकत नाही. परंतु जीवाची ही नेमकी अवस्था आहे. ज्याप्रमाणे सुग्रीवाला प्रभू रामचंद्रांनी वज्रासारखं शरीर दिलं, गळ्यामध्ये माळ घातली, तरी देखील हा आपल्या रणांगणामध्ये गेल्यानंतर मनातून भीती वाटून युद्ध हारला, रणांगण सोडून परतण्याचा विचार करू लागला. तेव्हा शेवटी प्रभू रामचंद्र विचार करू लागले की सुग्रीवाकडून बालीचा वध होणं आता कठीण दिसतंय. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी झाडाच्या आडून बालीला एक बाण मारला, जो बालीच्या हृदयाला जाऊन लागला. बाली तत्क्षणी जमिनीवरती खाली कोसळला. प्रभू रामचंद्रांनी आपला सखा सुग्रीव ह्याला दिलेला शब्द खरा केला. बालीला एका बाणामध्ये त्यांनी धारातीर्थ केलं. परंतु सज्जनो, हे सर्व काही भगवंत आपल्या स्वइच्छेने करतोय. खरं तर कुठलाही क्षत्रिय हा झाडाच्या आडून कोणावरती प्रहार करत नाही. आपण बघा, महाभारतामध्ये असे अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात की जेव्हा शत्रू बेसावध होता, परंतु त्यावेळेला श्रीकृष्णाने तशी नीती करून शत्रूचा निपात करण्याचं पांडवांना सूचना दिल्या. आणि या सगळ्यांच्या माग श्रीकृष्णाने युद्धनीती व्यवस्थितपणे पांडवांना समजावली. परंतु इथं प्रभू रामचंद्रांना काय कारण होतं एका झाडाच्या माग लपून बालीवरती अशा पद्धतीने आघात करण्याचं? हे केवळ भगवंताचं नाट्य होतं, ही भगवंताची इच्छा होती. आणि सज्जनो, भगवंत जरी मायातीत असला
कर्मफळाच्या पलीकडे असला तरी देखील भगवंत आपल्या स्वतःच्या इच्छेच्या आधाराने आपल्या पुढील अवताराचं कार्य आणि त्यामध्ये असलेल्या या सर्व कर्माचं फळ कशा पद्धतीने लिहून ठेवतो हे या प्रसंगावरून आपल्याला कळेल. आपण बघा, श्रीमद भागवतामधला 11वा स्कंद अभ्यासता त्यामध्ये विशेषत्वाने जेव्हा 31वा अध्याय सुरू होतो तेव्हा बुद्धीचे सर्व तर्क संपून जातात की का श्रीकृष्ण असा वागतोय, का या सर्व घटना अशा घडतायत, का ही सोन्याची द्वारका बुडवण्याच्या माग प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा संकल्प आहे, कशा पद्धतीने ही यादवी एकमेकांमध्ये झुंजतीये, कशा पद्धतीने त्या प्रभास क्षेत्री ते एकमेकांचा जीव घोटून एकमेकांना ठार करतायत. एवढं मोठं तांडव मृत्यूचं या द्वारकेच्या नजीक घडतंय आणि तत्पश्चात श्रीकृष्ण आपल्या रथामध्ये आरूढून वनामध्ये जातोय. आपल्या सारथ्याला देखील सांगतोय की तू आता इथून निघ असं म्हणून सारथी गेल्यानंतर आपल्या रथाला देखील आपल्या निजधामामध्ये पाठवून देतोय आणि तत्पश्चात शांतपणे एका झाडाच्या माग आपल्या कोमल पावलांना आपल्या गुडघ्यावरती ठेवत आपल्या एका सुंदर अशा ध्यानावस्थेमध्ये श्रीकृष्ण संध्याकाळच्या वेळेला बसलाय आणि श्रीकृष्णाचं हे कोमल आलेलं पाऊल बाहेर आणि त्याच वेळेला एक शिकारी, एक व्याध त्या वनामध्ये श्रीकृष्णाच्या पावलाला हरणाचं मुख समजतो आणि त्याने आपला बाण चालवावा काय, तो श्रीकृष्णाच्या पायामध्ये घुसावा काय आणि एवढं एक निमित्त श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य समाप्त करण्यासाठी ठेवावं काय. श्रीकृष्णाला देखील झाडाच्या आड लपलेलं असताना व्याधाने बाण मारला आणि त्याचं अवतार कार्य संपवलं. याचं मूळ ह्या प्रसंगामध्ये आहे. बिटप ओट देखई रघुराई. झाडाच्या आड लपून रामाने देखील बालीला अशाच प्रमाणे बाण मारला जो क्षत्रियाच्या नियमामध्ये बसत नाही आणि त्या कर्माचं जरी कर्मातीत असलेला हा भगवंत होता तरी देखील त्याने हे कर्मफळ सहजतेने आपल्या पुढील अवतारामध्ये स्वीकारलं. हे सगळं अद्भुत लीला नाट्य आहे आणि त्यामुळं एकच गोष्ट लक्षात ठेवावी की कर्मसिद्धांत हा प्रत्यक्ष भगवंत देखील अव्हेर करत नाही. जरी त्याला ते शक्य असलं तरी कर्मफळाच्या विरुद्ध हा संपूर्ण स्वतंत्र असलेला भगवंत देखील जात नाही. तर मग तुम्ही आणि आम्ही आपल्या कर्माच्या फळांपासून पळून कुठं जाणार बरं? ते भोग आम्हाला भोगलेच पाहिजेत ना. जे काही आज माझं संचित आहे, जे काही आज माझ्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख आहे, हे कुठून बाहेरून आलेलं नाही. हे सर्व काही आपल्याच कर्माचं फळ आपण भोगत आहोत. एवढं जर आपल्या लक्षात आलं ना तरी आपण जगामध्ये कोणावरतीही दोषारोपण करायला जाणार नाही. जे पेरलं तेच उगवलं, हाच नियम आहे जगाचा. आणि त्यामुळे सज्जनो, आज आपल्या जीवनामध्ये ह्या पुढं काय करायचं ह्याचा नेहमी विचार आपल्याला श्री महाराज उपासनेमध्ये शिकवतात की सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. सत्कर्मामध्ये आपलं जीवन व्यतीत करा. हे संतांचा प्रसाद रूपी आपण अन्न ग्रहण केलेलं आहे. या अन्नातून जी शक्ती मिळालेली आहे त्यातून तुमच्या जीवनामध्ये तया सत्कर्मी रती वाढो अशी अवस्था व्हावी, जेणेकरून ही उत्तम सत्कर्मच तुम्हाला पुढची उत्तम दिशा प्रदान करू शकतील. असा हा प्रभू रामचंद्रांनी बालीवरती आपल्या सुग्रीवाच्या कैवारा प्रित्यर्थ क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध जाऊन आघात केला आणि तो बाण बालीला छातीवरती जाऊन लागला. बाली व्याकुळ होऊन पृथ्वीवरती कोसळलेला आहे. अहो, तो रामाचा बाण आहे. जरी बाली महाधीर असला, रणधीर असला, तरी प्रभू रामचंद्रांच्या बाणाची ताकद ती काय असावी. बाली प्रभू रामचंद्रांचा हा बाण लागताच पृथ्वीवरती कोसळतो आणि मग तो बघतोय इकडं की आपल्याला नेमका बाण मारलाय तरी कोणी.
हा सुग्रीव तर आपल्यावरती एवढा मोठा आघात करू शकत नाही, त्याचं एवढं सामर्थ्यच नाही. आणि त्यावेळेला त्या झाडाच्या मागून प्रभू रामचंद्रांची स्वारी धारातीर्थ पडलेल्या बालीच्या दिशेने येऊ लागते. बाली धारातीर्थ पडलाय, कणतोय, परंतु जेव्हा त्याने आपले डोळे थोडेसे किलकिले करून उघडले आणि त्याने समोर बघितलं, ते सावळं सगुण सुंदर प्रभू रामचंद्रांचं रूप त्याच्या दिशेने चालत येत होतं. कसं दिसलं असेल बालीला प्रभू रामचंद्रांचं हे सुंदर रूप. सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझे, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. आणिक काही इच्छा नाही चाड, आणिक काही इच्छा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझे, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. जन्मो जन्मी कैसे मागितले तुझ, जन्मो जन्मी जन्मो जन्मी कैसे मागितले तुझ, अमासी साध जावे आता, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. तुका म्हणे तुझ असे जिधरा, तुका म्हणे तुझ असे जिधरा, आ
असे जी धजा धुंडिता सकळ नाही आम्हा सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सुंदर रूप मनोहर सावळी जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ आम्हासी सहज द्यावे आता. बालीच्या जीवनाचा हा एक कृतार्थतेचा क्षण त्याच्या समोर आलेला आहे, जे योगियांना तपस्येने देखील प्राप्त होत नाही. असं हे प्रभू रामचंद्रांचं, या भगवंताचं दर्शन मृत्यूशय्येवरती पहुडलेल्या बालीच्या समोर त्याला स्वतःच्या नेत्रांनी होतंय. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे. संत तुकाराम महाराज जे आपलं हे प्रेम विठ्ठलाच्या विषयी व्यक्त करतायत, तशीच काहीशी अवस्था बालीच्या अंतःकरणाची आहे. बालीने आपले डोळे उघडून पाहिलं, तो उठून बसलेला आहे आणि पाहतोय समोर तर प्रभू रामचंद्रांचं हे श्याम शरीर, डोक्यावरती केसांच्या जटा बांधलेल्या आहेत. प्रभू रामचंद्रांचे हे कमळासारखे अत्यंत सुंदर नेत्र, हातामध्ये त्यांच्या बाण आहे आणि त्यांचा धनुष्य सज्ज अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र बालीच्या दिशेने चालत येत आहेत. बाली प्रभू रामचंद्रांना पाहतोय, आपाद मस्तक न्याहाळतोय आणि बालीने आपली दृष्टी प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती एकाग्र केलेली आहे. आपलं समस्त चित्त जणू काही प्रभू रामचंद्रांच्या चरणी एकाग्र केलंय. या प्रभू रामचंद्रांच्या बाणाचा जो आघात बालीच्या हृदयावरती झालाय, त्याचा एक आणखीन सुंदर अर्थ असा निघतो की सज्जनो, हा जो जीवाचा अहंकार आहे, जो तो आपल्या चित्तामध्ये धारण करून राहतो ना, प्रभू रामचंद्रांनी या चित्तरूपी असलेल्या बालीच्या अहंकाराला उद्ध्वस्त केलं आणि ज्या क्षणी हे चित्त रिकामं झालं, त्या क्षणी हे चित्त प्रभू रामचंद्रांच्या चरणी एकाग्र होऊ शकतंय. बालीने प्रभू रामचंद्रांच्या चरणांची वंदना केली, त्यांच्या चरणांवरती आपलं चित्त एकाग्र केलं. प्रभू रामचंद्रांना त्याने मनोमन ओळखलं आणि आपला जन्म सफल झाला आहे, या भावनेतून तो प्रभू रामचंद्रांना पाहू लागला. अर्थात लीला नाट्याच्या दृष्टीने एक जीव या पातळीवरती, हा एक त्याचा स्वाभाविक प्रश्न तो भगवंताला विचारू इच्छित होता आणि त्यासाठी कठोर वचनांना त्याने जणू काही धारण केलं. जरी त्या सावळ्या सुंदर रूपावरती अपार प्रेम हृदयामध्ये निर्माण झालं असलं, तरी देखील या प्रेमाचं फळ म्हणून तुम्हाला एका बाणाच्या आधाराने मारू इच्छित आहेस, हा प्रश्न कुठेतरी बालीला प्रभू रामचंद्रांना विचारायचा होता. आणि म्हणून बोला चितई राम की ओरा, प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहत मुखामध्ये कठोर वचन धारण करत बाली प्रभू रामचंद्रांना विचारतोय, धर्म हेतु अवतरे हु गोसाई, मारे हु मोही ब्याध की नाही. हे प्रभो, मी आपणास जाणलं, आपलं हे अवतरण या भूलोकावरती झालंय ते एकाच गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे धर्मरक्षणार्थ आपण अवतार घेतलेला आहे. क्षत्रिय धर्म काय सांगतो प्रभो? अशा पद्धतीने हल्ला करणं क्षत्रिय धर्म सांगतो का? आणि या उलट आपण धर्मरक्षणासाठी या भूलोकावरती आले असताना
आपण मलाच एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे लपून झाडाच्या आडून बाण मारता? मी वैरी आणि सुग्रीव तुमच्यासाठी अत्यंत प्यारा? असं काय आहे त्या सुग्रीवामध्ये की ज्यामुळं तुम्ही त्याच्यावरती एवढं प्रेम करता? आणि असं माझं काय चुकलं की ज्यामुळं हा बाली तुमच्यासाठी वैरी झाला? माझी नेमकी चूक तरी काय आहे स्वामी? आपल्याला जाणलं ही माझी चूक आहे, आणि सुग्रीव तुमच्या जवळ राहूनही तुम्हाला जाणत नाही, तरी देखील तो तुमच्यासाठी अत्यंत प्रिय आहे. माझे अवगुण तरी काय आहेत की ज्यामुळे तुम्ही मला ही थेट मृत्यूदंडाची शिक्षा देत आहात? अवगुण कवन नाथ मोही मारा. कोणता अपराध आहे? सज्जनो बघा, आपल्याकडे एखाद्या अपराधाला जर शिक्षा झाली तर त्या अपराधाला देखील एका कोर्टातून वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची एक सोय दिली गेलेली असते. परंतु प्रभू रामचंद्रांच्या वरती कुठलं कोर्ट असणार? आणि जेव्हा या सर्वोच्च असलेल्या न्यायाधीशाने हा निकाल द्यावा, तेव्हा आरोपीने कोणाकडे दाद मागायची? आणि त्यामुळं बाली छातीमध्ये बाण लागलेल्या अवस्थेमध्ये असह्य वेदना होत असतानाही प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की अवगुण कवन नाथ मोही मारा. कुठलं कारण होतं की ज्यामुळे हे नाथ आपण मला हा मृत्यूदंड देत आहात? बालीचा प्रश्न अत्यंत योग्य आहे, परंतु प्रभू रामचंद्रांनी ज्याचा कैवार घेतलेला आहे त्या सुग्रीवाच्या आधारानेच जणू काही ही नीतियुक्त वचनं प्रभू रामचंद्र बालीच्या समोर ठेवत आहेत. अनुज बधू भगिनी सुत नारी सुनुसठ कन्या समय चारी इनही कुदृष्टी बिलो कई जोई ताही बधे कछु पाप न होई. हे मूर्ख ऐक, तू मला विचारतोयस ना की अवगुण कवन नाथ मोही मारा, तर तुझे अवगुण ऐक. नीती असं सांगते की आपल्या छोट्या भावाची पत्नी, आपली बहीण, आपल्या पुत्राची पत्नी आणि आपली कन्या या चारीही समान असतात. जो ह्यांना वाईट नजरेने पाहतो त्याला मारल्याने काहीही पाप घडत नाही. तू सुग्रीवाच्या पत्नीचं हरण केलंस, तुझ्या धाकट्या भावाच्या पत्नीवरती तू वाईट दृष्टी टाकली, आणि त्यामुळं तुला मारण्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं अधर्म हा दिसत नाहीये. प्रभू रामचंद्रांनी बालीला हे नीतियुक्त वचन ऐकवलं खरं, परंतु बालीचं समाधान ज्या वचनांनी झालं ते वचन काही औरच होतं. सज्जनो, आज आपण वेळेअभावी या संवादाला इथं थांबवूत आणि उद्या इथपासून पुढील कथाभाग आणि मग पुढील दोह्याचं गायन करत करत या बाली प्रभू रामचंद्रांच्या संवादामधलं मर्म गुरुकृपेने समजून घेण्याचा प्रयत्न करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.